नमस्कार। आज दिनांक 25/10/2025 रोजी टायगर ग्रुपचे अध्यक्ष पैलवान तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे आणि तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांना आदरणीय तानाजीभाऊ जाधव यांना जो चाहता वर्ग आहे तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्याचं कारण म्हणजे डॉक्टर तानाजीभाऊ जाधव जे आहेत त्यांचं कार्य सर्वश्रुत आहे, सर्व महाराष्ट्राला माहीत आहे की त्यांनी आपल्या समाजकार्यातून ते गावखेड्यापर्यंत नव्हे तर अखेर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव पसरलेलं आहे आणि त्याने विविध कार्यक्रमातून ते समाजसेवा करत असतात। त्याच्यामुळं त्यांचे जे चाहते आहेत त्यांनी सर्वांनी तर रक्तदान केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा बरेच आम्ही कार्यक्रम घेणार आहोत त्यांच्या वाढदिवसानिमित्त। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव पंकज सुलाखे, मी राहणारा वाघोली। आता आपण पैलवान तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला उपक्रम म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प अरेंजमेंट इथं केली होती धाराशिव जिल्ह्यामध्ये। तर पूर्ण धाराशिव जिल्हा आणि ग्रामीणमधून भरपूर अशा प्रमाणात आपल्याला रक्तदान शिबिरासाठी प्रतिसाद भेटलेला आहे। आतापर्यंत साधारणतः आता आकडा डॉक्टरांकडून आम्हाला भेटला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला 30च्या पुढे म्हणजे 32 जण झालेले आहेत आपले आतापर्यंत आणि अजून सध्या वेटिंगला आहेत। आपल्याकडे चेअरची कमतरता असल्यामुळं काही रक्तदाते थांबलेले आहेत वेटिंगसाठी। तर आता 10 जणांचे चालू करण्यात येईल, लगेच 32 काउंट झालेला आतापर्यंत आणि अजून 10 ते 15 जण वेटिंगला आहेत। तर या वाढदिवसानिमित्त पैलवान तानाजीभाऊ जाधव यांचा तरुण वर्ग चाहता आहे आणि त्याच्यामुळे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्यामुळे सगळे तरुण वर्ग इथं रक्त देण्यासाठी उत्सुक चांगला प्रतिसाद आम्हाला भेटत आहे। त्यामुळं हा कार्यक्रम आम्ही एक चांगला उपक्रम म्हणून तानाजीभाऊंचं जे आज काय जन्मदिवस आहे त्याच्या निमित्त आम्ही हा ठेवलेला आहे। 2 नोव्हेंबरला भाऊंचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त आतापासूनच प्रत्येक गावखेड्यामधून तरुण पोरं या ठिकाणी रक्त देण्यासाठी आता हे आपले सगळे मंडळ जे आहे टायगर ग्रुपचे ते उमरगा तालुक्यातून आलेले आहेत। तर लोहारा तालुका, उमरगा तालुका या ठिकाणी सर्व टायगर ग्रुपचे सदस्य आणि कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा, त्यांना निरोगी आयुष्य लाभो हीच आई जगदंब चरणी प्रार्थना करतो आणि छत्रपती शिवरायांच्याही चरणी प्रार्थना करतो।